सिडकोच्या घरांना दिलासा, किमतीत मोठी कपात, विक्रांतदादा पाटील व बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांना जनतेची दाद. बातमी. रुपेश राजे. सिडकोच्या घरांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न दूर जात असताना आमदार विक्रांतदादा पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकारामुळे अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सिडको प्रशासनावर टाकलेल्या प्रभावी दबावामुळे घरांच्या किमतीत लक्षणीय कपात करण्यात आली असून या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विजेत्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आभार सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत घर घेणे आता शक्य झाले आहे, हे केवळ आमदार विक्रांतदादा पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळेच, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयामुळे सिडकोच्या घरांसाठी अर्ज केलेल्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला असून विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरजू नागरिकांसाठी ही कपात महत्त्वाची ठरली आहे. अनेकांसाठी घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याची आशा निर्माण झाली आहे. कार्यक्रमात बोलताना आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सांगितले की आज जेव्हा सिडकोच्या घरांच्या किमती कमी केल्यानंतर ज्या काही लाखो लोकांना फायदा झाला, त्यातल्या हजारो नागरिकांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून ज्या काही शुभेच्छा दिल्या, जे काही मनोगत व्यक्त केलं, त्याच्या मनातल्या हृदयातल्या ज्या काही भावना व्यक्त केल्या, खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याचं मन अभिमानानं त्या ठिकाणी भारावून गेलं. आणि जर का माझ्यासारख्या एका युवाबद्दल, एखाद्या आमदाराबद्दल जर का आमच्या सहकाऱ्यांमध्ये, या नागरिकांमध्ये त्यांच्या हृदयात जर का इतकी चांगली भावना असेल, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्यापेक्षा जास्तीचं काहीच नको. खरं तर एवढंच खूप आहे, अशी भावना आज तरी माझ्या मनात आहे. मला वाटतं की अरुण खर्जे असेल, अरुण मेस्त्री असेल, आमचा महेश शेगर असेल, विजय थोरात नव्याने आम्हाला जॉईन झाला सेक्टर 28 तळोदा नोड सेक्टर 39 मध्ये. तिथे ज्या रायगड कुठला स्टेटस, त्या बिल्डिंग मधली सुद्धा माणसं नंतर काही प्रॉब्लेम्स होते आणि हे सोडवलेलं कोणी सोडवलं, ती एक आतुरता म्हणून भेटायचा प्रयत्न केला. तो 3 दिवसापूर्वी आला. अशी माणसं तुमच्या बरोबर आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही कुठेही इथं आता थांबणार नाही. कुठं तुमचं कुठलंही काम आता रुकलं जाणार नाही, कारण तुमच्याकडे सगळे नेते चांगले आहेत. तर बाळासाहेब पाटील यांनीही नागरिकांच्या हितासाठी भविष्यातही असेच प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासन दिले. या आभार सोहळ्यामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट दिसून आले.